नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवोद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बहुपरिचित असलेल्या शेतकरी कर्जमाफीबद्दल आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, अर्थसंकल्प 2026मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते अपात्र आहेत, यासाठी काय कागदपत्र लागणार यासंबंधी सर्व आपण माहिती बघणार आहोत. यासाठी मित्रांनो 5 प्रकारचे नियम बनवलेले आहेत. त्या नियमात जर आपण बसत असेल तर आपल्याला खरोखरच माफी आपल्याला होणार आहे. अन्यथा आपण या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहोत. तर कोणते शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसतात, कोणते शेतकरी कर्जमाफी बसत नाहीत, कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, किती शेतकरी कोणत्या जिल्ह्यात अपात्र होणार आहेत, जे नियमित शेतकरी आहेत म्हणजे ते रेग्युलर कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरतात, ती सर्व माहिती या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत. मित्रांनो, यासाठी सरकारने कर्जमाफीसाठी भरीव तरतूद केली असून आता लवकरच ही कर्जमाफी होणार आहे. आता यामध्ये कोणते शेतकरी बसतात, कोणते शेतकरी बसत नाही, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. मित्रांनो, सरसकट हा शब्द सरकारनं वापरला नाही. फक्त 2 लाखापर्यंतचीच कर्जमाफी यामध्ये होणार आहे. आणि मित्रांनो, पात्र या शब्दामुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, 2017मध्ये जेव्हा कर्जमाफी झाली होती त्यावेळेससुद्धा बहुसंख्य शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. कारण त्यावेळेस अंशतः, पूर्णतः, मान्यतः, तत्वतः, अपात्र असे बरेच शब्द वापरले गेले आणि त्यामुळं बरेचसे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले. आणि मित्रांनो, आतासुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी अपात्र, पात्र हे शब्द वापरल्यामुळं अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तर चला बघू आपण जे कोणी शेतकरी 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असतील अशाच शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे. मित्रांनो, म्हणजे तुम्ही जर ऑक्टोंबर 2024ला पीक कर्ज घेतलं असेल तर तुम्ही या माफीत बसणार नाही. कारण तुम्ही 30 सप्टेंबर 2025ला रेग्युलरमध्ये येतात, त्यामुळं तुम्हाला ही कर्जमाफी होणार नाही. आणि जे शेतकरी रेग्युलरमध्ये असतात त्यांना 50,000 रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून अनेक आपण अत्यंत महत्त्वाची माहिती देत असतो. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती मिळेल. मित्रांनो, जे कोणी शेतकऱ्यांनी आपलं जे पीक कर्ज असतं ते पीक कर्ज नवं जुनं केलेलं असतं. म्हणजे प्रत्येक 12 महिन्याला ते नवं जुनं जर केलेलं असेल तर ते शेतकरी रेग्युलरमध्ये येतात आणि त्यांना या कर्जमाफीचा काही फायदा होणार नाही. पण त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान प्रोत्साहनपर म्हणून देण्यात येईल. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल मी या कर्जमाफीमध्ये बसतो का? तुम्ही जर 2020 असेल, 21 असेल, 2022मध्ये जरी कर्ज असेल तरी तुम्ही या शेतकरी माफीमध्ये येणार. आणि या कर्जमाफीचं नाव अहिल्यादेवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना यामध्ये तुम्ही बसणार आहे. आणि नियमित शेतकऱ्यांना मित्रांनो 50,000 रुपयाचं अनुदान येईल. आणि अशा प्रकारच्या याद्या आता सरकारनं बँकेकडून मागितलेल्या आहे. मित्रांनो, आणि आता लवकरच या कर्जमाफीवर सरकार कारवाई म्हणजेच लगेच अंमलबजावणी करणार आहे. आणि जे कोणी नियमात बसतील अशांना ताबडतोबच कर्जमाफी होणार. कारण मित्रांनो, ज्या लोकांचे
लगेच जे काही डॉक्युमेंट म्हणजे बँकेत तुम्ही सबमिट केले असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या कर्ज खात्याशी तुम्ही जर ते अपडेट असेल तरच तुम्हाला कर्जमाफी मिळेल किंवा तुम्ही या कर्जमाफीपासून वंचित राहणार. त्यामुळं आधार कार्डसुद्धा बँकेशी अपडेट करणं जरुरी मित्रांनो. कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल याबद्दल आपण सविस्तर मित्रांनो या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.